नमस्कार, मी स्वाती वेमूल लोकसत्ता ऑनलाईनच्या 4च्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आपण देश विदेश तसेच मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातल्या वेगवेगळ्या बातम्या जाणून घेणार आहोत। पहिलीच बातमी शेतकऱ्यांसंदर्भातली आहे। शेतकऱ्यांनी संप जरी मागे घेतला असला तरी त्यांचं आंदोलन सुद्धा सध्या सुरू आहे। त्या संबंधातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत माझे सहकारी कुणाल यांच्याकडून। कुणाल, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्या आणि कर्जमाफी पूर्णपणे दिली जावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे आणि त्याच्यासाठी त्यांचा संप सुरू होता। संप त्यांनी मागे घेतलेला असला तरी पण शेतकऱ्यांची विदारक स्थिती जी काही आहे ती काही संपताना दिसत नाही आहे। उस्मानाबादमधल्या खामसवाडीमधले शेतकरी आहेत संदीप बलभीम शेळके, वय वर्ष अवघ 22, तरुण शेतकरी आहे आणि त्यांनी काल रात्री आत्महत्या केलेली आहे। शेतातल्या लिंबाच्या झाडाला त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्यांचा मृतदेह सकाळी आढळून आला। अतिशय धक्कादायक अशी बातमी। वय वर्ष अवघ 22 असलेल्या तरुण शेतकऱ्याने आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। या शेतकऱ्याच्या घरी त्याचा एक मोठा भाऊ आहे पण तो अपंग आहे, त्यामुळे परिस्थिती घरची खूप हलाखीची आहे। वडिलांच्या मदतीने संदीप शेळके हे शेती करत होते, मात्र त्यांनी आत्महत्या करून आपलं जीवनयात्रा संपवलेली आहे। त्यांच्या नावे एक हेक्टरची शेती आणि 2.5 लाखांचं कर्ज होतं। विशेष म्हणजे त्यांनी मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्या हमीपत्रामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही हमी देतो की आमचं कर्ज माफ करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सगळ्या लागू करा, तर आम्ही आत्महत्या करणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं। पण त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली। ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक बातमी आहे स्वाती। आणि त्याच्यानंतर एक आणखी अशीच, म्हणजे फक्त राज्यामध्ये शेतकऱ्यांचे हाल होत आहेत आणि त्यांच्या हालअपेष्टा संपत नाही असं नाही आहे, तर देशभरात हेच चित्र पाहायला मिळतं आहे। राजस्थानमधल्या कोटामध्येही शेतकऱ्यांच्या यातना आणि त्यांचे जे काही आहेत त्यांच्या मागची विवंचना ती काही संपताना दिसत नाही आहे। कोटामध्ये एक शेतकरी आहे, वय वर्ष 32, त्यांनी ते एका बाजार समितीत गेले आणि लसूण, आपल्याकडचं लसूण त्यांनी तिथे घेऊन गेले होते आणि लसणाला अवघा 4 रुपये हमीभाव त्यांना ऐकला त्यांनी आणि ते तिथे जागीच कोसळले। त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। अशा म्हणजे देशामध्ये, म्हणजे आपण म्हणतो की शेतकरी सुखी तर देश सुखी, पण शेतकऱ्याची विवंचना, शेतकऱ्याच्या अडीअडचणी काही संपताना दिसत नाही। ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक या बातम्या समोर येत आहेत स्वाती। नक्कीच शेतकऱ्यांचा संप जरी संपला असला तरी त्यांचा संघर्षही अजून सुरू आहे। यापुढे आपण आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील बातमी जाणून घेणार आहोत। ब्रिटनमध्ये काल नुकतीच सार्वत्रिक निवडणूक झाली होती। या निवडणुकांसंदर्भातले अपडेट्स माझे सहकारी मानस जोशी देतील। नक्कीच ब्रिटन हा जगातला महत्त्वाचा देश आहे आणि त्याच्यामधल्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच पार पडल्या। काल म्हणजे गुरुवारी हे मतदान पार पडलं होतं आणि आता त्याचे रिझल्ट्स येत आहेत। 650 जागांपैकी 326 हा बहुमताचा आकडा आहे, मॅजिक फिगर आहे। पण सध्या हंग पार्लमेंट म्हणजेच त्रिशंकू अवस्था तिथल्या पार्लमेंटमध्ये येणार अशी चिन्ह आहेत। 650 पैकी 649 जागांचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये कन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजे सध्याच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची जी हुजूर पार्टी आहे त्या पार्टीला 318 जागा मिळालेल्या आहेत। म्हणजेच 326चा आकडा त्या कन्झर्वेटिव्ह पार्टीने गाठलेला नाही आहे। त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्ष यांनी 261 जागा पटकावलेल्या आहेत। तर त्याच्यामुळे कॉन्झर्वेटिव्ह पार्टी म्हणजे सध्याची सत्तारूढ पार्टी आहे तीच पार्टी सगळ्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी, सगळ्यात मोठी पार्टी ठरलेली आहे। पण बहुमताचा आकडा गाठणं त्यांना शक्य झालेलं नाही, त्याच्यामुळे त्यांना लहान पक्षांची मदत घेऊन जर सरकार स्थापन त्यांना करता आलं तर ते करायला बघतील। पण अर्थातच ब्रिटनमध्ये भारतासारखं होत नाही, खासदारांची फोडाफोडी, पळवापळवी असे प्रकार तिकडे फारसे घडत नाहीत। तर त्याच्यामुळे आता यापुढे काय होणार याचीच सगळी उत्सुकता आहे। पण आत्ताच आलेल्या एका अलर्टनुसार पंतप्रधान थेरेसा मे ह्या ब्रिटनच्या राणीला भेटायला बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाणार आहेत आणि तिकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत। त्याच्यामुळे जगातल्या महासत्तेमध्ये काय होणार आहे याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। नक्कीच मानस, आंतरराष्ट्रीय घडामोडींनंतर आता आपण देशातील काही घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। लालू प्रसाद यादव यांनी अशी भविष्यवाणी केली आहे की 2019 पर्यंत हे सरकार टिकू शकणार नाही। नक्की काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊया माझे सहकारी नंदकुमार जोशी यांच्याकडून। बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव जे आता सध्या चारा घोटाळा प्रकरणी त्यांचे CBIच्या न्यायालयात आजच हजर झाले होते, रांचीमध्ये दाखल झाले होते। रांचीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला आहे आणि यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, शेतकरी प्रश्न आणि जे सीमेवर जवान शहीद होत आहेत दहशतवादी हल्ल्यांमध्ये या मुद्द्यावरून नरेंद्र मोदी सरकारला लक्ष केलेलं आहे। नरेंद्र मोदींचं सरकार हे 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच पडेल अशी भविष्यवाणी त्यांनी केलेली आहे। देशातील घडामोडींनंतर आता आपण
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील बातमीकडे वळूया। वाईमध्ये नगराध्यक्ष आणि त्यांचे पती यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे। नेमकी काय बातमी आहे हे जाणून घेऊया माझे सहकारी सुशांत यांच्याकडून। स्वाती, सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष जे आहेत त्या नगराध्यक्षांना लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्यासह त्यांच्या पतीलाही अटक करण्यात आलेली आहे। नगरपालिका हद्दीमध्ये सार्वजनिक शौचालय बांधकामासाठी ज्या ठेकेदारांना ठेका दिला होता त्यांच्याकडे त्यांनी 14,000 रुपयाची लाच मागितली होती आणि ती लाच त्या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंध अधिकाऱ्यांकडे याची तक्रार नोंद केली। त्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी शिंदे दाम्पत्यांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे आणि या ज्या नेत्या आहेत डॉक्टर प्रतिभा शिंदे या भाजपच्या नेते आहेत आणि या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये त्या अवघ्या एका मतांनी नगराध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या। त्यावेळी एक खळबळ माजली होती आणि त्यानंतर आता पुन्हा भाजपच्या अडचणी वाढत असताना, राज्यात केंद्रात भाजप विरोधी रोष निर्माण होत असताना जे सातारा जिल्ह्यामध्ये जी ही घटना आहे त्यामध्ये आणखीन विरोधकांना चा जो आहे रोष वाढू शकतो या घटनेमुळे। स्वाती, नक्कीच सुशांत, यापुढे आपण क्रीडा क्षेत्रातील बातमी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। BCCIच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली आहे आणि या बैठकीत नेमका काय घडामोडी झाल्या, कोणत्या गोष्टींवर चर्चा झाली याबद्दल जाणून घेऊया माझे सहकारी समीर यांच्याकडून। बरोबर आहे, तू म्हणतेस तसंच अगदी घडलेलं आहे। आज VVS लक्ष्मण, सचिन तेंडुलकर आणि ह्या म्हणजे त्रिसदस्यीय जी समिती आहे त्यांची बैठक झाली आणि अनिल कुंबळेच्या नावालाच त्यांनी पुन्हा एकदा म्हणजे फॉर आहेत ते, त्यामुळे टीम इंडियाचं प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेचीच निवड पुन्हा एकदा होऊ शकते। मध्यंतरी विराट कोहलीने रवी शास्त्रींना हे पद मिळावं म्हणून लॉबिंग केलं होतं अशी बातमी समोर आली होती। तसंच वीरेंद्र सहवागने फक्त 2 ओळींचा अर्ज केला होता, त्यामुळे या म्हणजे टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षकपद कोणाला मिळतं याची खूप चर्चा झाली। पण आता सल्लागार समिती जी आहे ती अनिल कुंबळेच्याच नावाचा विचार करते, त्यामुळे त्याच नावावरती शिक्कामोर्तब होईल असं सध्या वाटतंय। नक्कीच अनिल कुंबळे यांनाच पुन्हा संधी मिळण्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यानंतर वळूयात आपण पुढच्या बातमीकडे। सोशल मीडियावर सध्या एका IPS जोडप्याची खूप चर्चा होत आहे। नेमकी काय बातमी आहे ते जाणून घेऊया माझी सहकारी प्रतीक्षा हिच्याकडून। नक्कीच स्वाती, म्हणजे बरेचदा आपण बघतो की पोलीस दलामध्ये पती आणि पत्नी हे दोघंही कार्यरत असतात, पण फार क्वचित प्रसंगी असं पाहायला मिळतं की एखाद्या पतीने पोलीस स्टेशनचा चार्ज आहे तो आपल्या पत्नीच्या हाती सुपूर्द केला आहे। नेमकं असंच केरळमधल्या कोल्लम शहरामध्ये पाहायला मिळालं। कोल्लममध्ये राहणाऱ्या अजिता या IPS अधिकारी आहेत आणि त्यांची कोल्लम शहराच्या शहर आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि ह्याच पदावर याआधी त्यांचे पत्नी सतीश हे कार्यरत होते आणि त्यांची नियुक्ती आता जिल्हा अधीक्षक म्हणून करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांनी आपला जो पोलीस स्टेशनचा चार्ज होता तो अत्यंत सन्मानाने आपल्या पत्नीकडे सुपूर्द केला आणि यावेळेसचा जो फोटो आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या पती पत्नी दोघेही म्हणजे या दाम्पत्याचं सध्या सोशल मीडियावर खूपच कौतुक होते आणि याबद्दल तुम्ही विस्तृत माहिती वाचू शकतात लोकसत्ता.comच्या ट्रेंडिंग सेक्शनमध्ये। यापुढे आपण मनोरंजन क्षेत्रातील बातमीचा आढावा घेणार आहोत। बातमी दीपिका पादुकोण संदर्भातली आहे। दीपिकाने सध्या सोशल मीडियावरती इंस्टाग्रामवरती आपले बोल्ड फोटो शेअर केले आहेत आणि या फोटोंवरतीच टीका होताना दिसते। नेमकी काय बातमी आहे ती आपण जाणून घेणार आहोत माझी सहकारी मधुरा हिच्याकडून। मधुरा, दीपिका पादुकोण सध्या फारच चर्चेमध्ये आली। तिने नुकतंच एका मासिकासाठी बोल्ड फोटोशूट केलं होतं। या फोटोशूटमधले काही फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर केले होते, तर तिला वाटलेलं की ह्या फोटोजना चांगला प्रतिसाद मिळेल, पण तसं काही न घडता उलटच सगळ्या गोष्टी घडत गेल्या। अनेक नेटिझन्सने तिला या बोल्ड फोटोशूटबद्दल टीका करत म्हटलं की तू एक भारतीय आहेस, हॉलिवूडमध्ये जाऊन तू सिनेमे जरी करत असलीस तरी तू एक भारतीय आहेस आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री हे विसरू नकोस, असे बोल्ड फोटोशूट करू नकोस असे तिला अनेकांनी सल्ले दिलेले। पण मात्र दीपिकाने यावर उत्तर देताना तिचा अजून एक बोल्ड फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केला। तिने फार काही न बोलता हा फोटो शेअर केल्यामुळे तिच्या वागणुकीतूनच हे स्पष्ट होतं की ती अशा टीकांना आणि अशी घाबरत नाही। स्वाती, नक्कीच दीपिकाने बोल्ड फोटो शेअर करून आपल्या टीकाकारांचं तोंड बंद केलेलं आहे। यापुढेही आपण बातम्यांचा आढावा घेण्यासाठी लॉग इन करू शकता लोकसत्ता.com याच्यावरती।